नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 72 ते ओवी 81च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी जी गोष्ट अशक्य आहे परंतु तरी ते म्हणतात की पर्वतावरून खाली वाहत येणारं पाणी पर्वतावर जर चढलं किंवा समुद्रावर येणारे तरंग, त्या तरंगामध्ये संपूर्ण समुद्र साठवला गेला तर एखाद वेळेस जीवांना, देवांना, महर्षींना माझं स्वरूप समजेल अशी शक्यता ते व्यक्त करतात. पण त्याबरोबरच कोणाला भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन होऊ शकतं, परिचय होऊ शकतो हेही ते सांगतात. मार्ग आपल्याला दाखवतायत. ते म्हणतात, ऐसाही जरी विपाये सांडुनी पुढील पाये, सर्वेंद्रियांसी होये पाठीमोराजो. परंतु जर का कदाचित सर्व इंद्रियांना ज्याने पाठ फिरवली, अर्थात इंद्रियांचे पाय पुढे जातात, विषयांकडे धाव घेतात, त्या विषयांकडे, इंद्रियांच्या ह्या प्रवृत्तींकडे ज्यांनी पाठ फिरवली, असं जर का कदाचित घडलं, प्रवर्तलाही वेगी बहुडे, देह सांडुनी मागलीकडे, महाभूतांचिया चढे माथयावरी. परंतु एखाद वेळेस वृत्ती उचंबळून आल्या, प्रवर्तलाही वेगी बहुडे, वृत्तींचा वेग, इच्छांचा आवेश जोरात आला, परंतु त्यांनी या देहभावाकडे पाठ फिरवली, त्यांचा त्याग केला, अर्थात अंतर्मुख झाला आणि महाभूतांची या चढे माथयावरी. भूतांच्या म्हटलेलं नाहीये, ज्या भूतांपासनं ही प्रकृती, हा देह निर्माण झाला त्याबद्दल नाही, तर महाभूतांच्या, भूतांना प्रगट करणारी जी महातत्व आहेत त्यांच्या चढे माथयावरी, त्यांच्या माथ्यावर जो चढतो, अर्थात सर्व वृत्ती अंतःकरणात साठवतो, हृदयस्थ वळवतो, अंतर्मुख होतो, तो ह्या प्रयत्नातच आपोआप महाभूतांच्या माथ्यावरती अग्रेसर व्हायला लागतो. तैसा राहोनी ठाय ठिके, स्वप्रकाशे चोखे, अजत्व माझे देखे आपुलिया डोळा. अशा प्रकारे जो संयम धरतो, श्रद्धा धरतो, महाभूतांच्या माथ्यावर चढतो, त्याला स्वप्रकाशे चोखे, स्वप्रकाशाने अर्थात स्वयंप्रकाशाने प्रगटणार, उजळून राहणार अजत्व माझे देखे आपुलिया डोळा, असे माझे ते स्वरूप तो त्या ठिकाणी स्थिर राहून बघतो, त्याचं दर्शन घेतो, स्वतःच्या डोळ्यांनी त्याचं दर्शन घेतो. अजत्व माझे देखे, जो मी आहे तसा आहे, कधी जन्मलो नाही, कधी नव्हतो असा नाही, ज्याला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, असं माझं जे असणं आहे ते आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी तो बघतो, असं भगवंत सांगतायत. भगवंत म्हणतात, मी आदिसी परू, सकळ लोक महेश्वरू, ऐसिया माते जो नरू यापरी जाणे. मी आदिसी परू, आदी म्हणजे
उत्पत्तीची अवस्था, परंतु उत्पत्तीच्या अगोदर सुद्धा मीच होतो, आदिसी परू. आणि एवढंच नाही तर जे काही उत्पन्न झालं, अर्थात जे काही सगळे लोक उत्पन्न झाले, प्रगट झाले, त्या लोकांचा मीच महेश्वरू, ईश्वरू, नुसता ईश्वरू नाही, महेश्वरू. सर्व लोक ज्यापासनं प्रगट झाले त्या सर्व लोकांचा स्वामी, त्यांना प्रगट करता, पालन करता, संहार करता असा जो स्वामी तो मीच आहे. असा जो नरू, असा जो मनुष्य प्राणी या प्रकारे मला जाणतो, अर्थात माझ्याविषयी अशी श्रद्धा, असं अनुसंधान ठेवतो, असा मनुष्य प्राणी तो पाषाणांमाजी परिसू. तो पाषाणांमाजी परिसू, रसांमाजी सिद्ध रसू, तैसा मनुष्याकृती अंशू, तो माझाची जाण. अहो त्या मनुष्य प्राण्याबद्दल काय सांगू. पाषाणांमध्ये परिसाला जे महत्व आहे, त्याप्रमाणे जीवसृष्टीमध्ये जर का कुठल्या मनुष्य प्राण्याला महत्व असेल तर जो मला अशा प्रकारे जाणतो, तो पाषाणांमाजी परिसू. अनेक प्रकारचे रस आहेत, पण जो सिद्ध आहे, म्हणजेच काय तर तो बनवावा लागत नाही, तो मुळातच सिद्ध आहे, अर्थात अमृत रस. सर्व रसांमधला सिद्ध रस अमृत. तसा तैसा मनुष्याकृती अंशू, तो माझाची जाण. त्याचप्रमाणे सर्व ज्या मनुष्याकृती आहेत, अर्थात मनुष्य प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये तोच माझा अंश आहे असं तू जाण. तो चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ. येर माणूसपण ते भांब, लौकिक भागू. अहो तो मनुष्य प्राणीच चालतं बोलतं, ज्ञानाचं बिंब आहे. इथे भगवंत प्रतिबिंब म्हणत नाहीत, तर बिंबच म्हटलेलं आहे. ज्या मनुष्य प्राण्याने अंतर्मुख होऊन महाभूतांच्या माथ्यावर चढून माझं दर्शन घेतलं आणि मीच तो सर्व लोक महेश्वर आहे असं जाणलं, तो मनुष्य प्राणी चालते ज्ञानाचे बिंब आहे. आणि एवढंच नाही तर त्याचे जे अवयव आहेत, अवयवांचं काम काय? कर्म करणं, कृती करणं, अर्थात त्याच्याकडनं केवळ आणि केवळ सत्कर्मच घडतात. आणि ती सत्कर्म कुठली तर ज्याच्यामध्ये माझ्याविषयी आस्था आहे, भक्ती आहे, माझं अनुसंधान राहील, माझं ज्ञान होईल, अशीच कर्म ज्याच्याकडनं घडतात. अर्थात त्यामुळे त्याच्या सकट सर्वांना सुखाचाच अनुभव येतो. म्हणून ते त्याचे अवयव हे सुखाचे कोंभ. येर माणूसपण ते भांब, लौकिक भागू. अहो बाकीचं जे माणूसपण म्हणून म्हणजे मनुष्याकृती, मनुष्य देहात जन्माला आलाय म्हणून जे काही दिसतं तो केवळ भांब, तो केवळ भ्रम आहे, लौकिकाचा भाग आहे. चार लोकांसारखाच तो दिसतो, परंतु अंतरी मात्र एकदम निराळा असतो. अगा अवचिता कापुरा, माझी सापडला हिरा. वरी पडिलिया निरा, न निगे केवी. अहो जर का चुकून कापुराच्या ढिगाऱ्यात जर हिरा पडला, हिरा मिसळून गेला, पण त्यावर जर का पाणी पडलं, वरी पडिलिया निरा, त्या कापुराच्या ढिगाऱ्यावर जर पाणी पडलं तर हिरा मात्र जसाच्या तसाच राहतो, तो मात्र पाण्यात विरघळत नाही. तसा मनुष्य देहाने जरी तो प्रगटला तरी त्याच्यातलं हिरेपण, अर्थात आंतरिक खूण,
माझ्याशी असलेलं अनुसंधान ते जसंच्या तसंच राहतं. तैसा मनुष्य लोका तू, तो जरी जाहाला प्राकृतू, तरी प्रकृती दोषाची मातू नेणेची की. अहो, अशा प्रकारे तो मनुष्य लोकामध्ये जन्माला आला. मनुष्याचं रूप घेऊन जन्माला आला तरी 4 चौघांसारखाच दिसतो. तो जरी जाहला प्राकृतू, 4 चौघांप्रमाणेच त्याच्या प्रकृतीचंही स्वरूप असतं. परंतु प्रकृतीमधले दोष अर्थात गुणांमुळे प्रगट होणारे दोष, त्याचा स्पर्श त्याला होत नाही. प्रकृती दोषाची मातू नेणेची की. गुणांमुळे उद्भवणाऱ्या दोषांची त्याला कल्पनाच नसते, कारण तो भगवंताच्याच स्मरणामध्ये असतो. असा त्याचा स्वभावच झाल्यामुळे भगवंत म्हणतात, तो आप भयेंची सांडिजे पापी, जैसा जळत चंदनू सर्पी. तैसा माते जाणे, तो संकल्पी वर्जुनी घापे. अर्थात पापांनाच अशा मनुष्याच्या जवळ यायची भीती वाटते. तो आप भयेंची सांडिजे पापी, पापांनाच भय वाटतं. ते कसं? तर ज्याप्रमाणे चंदनाचं झाड जर जळत असेल तर त्या जळणाऱ्या झाडाला पाहून साप पळून जातात, त्याचप्रमाणे हा चंदन स्वरूप होऊन जातो. जळतो कशामध्ये? तर भगवंताच्या भक्तीमध्ये. आणि त्याचमुळे विषरूपी सर्प, विषयरूपी सर्प त्याला सोडून पळून जातात. तैसा माते जाणे, तो संकल्पी वर्जुनी घापे. अशा रीतीने जो माते म्हणजे भगवंताला जाणतो, त्याला प्रकृती धर्माने येणारे संकल्प, त्याच्यातले गुणदोष हे सोडून जातात. तेची आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. भगवंत आता अर्जुनाला अर्थात माऊली हो, आपल्या सर्वांना असं सांगतायत की आता मी जो असा आहे त्या मला कसं जाणायचं, असा जर का तुझ्या चित्तात विचार येत असेल, तेची आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. तर मी असा आहे आणि अशा भावांमधनं मी प्रगट होतो. ते मी कसा आहे आणि ते भाव कुठले, आता तू ऐक. ते भगवंत आपल्याला आता सांगणार आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.